नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये. चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट. राज्यातील महत्त्वाच्या बाजार समितीतील आजचा सोयाबीन बाजारभाव. नागपूर सोयाबीन बाजारभाव, अकोला सोयाबीन बाजारभाव, लातूर सोयाबीन बाजारभाव. सर्वोत्तम दर मिळाला नागपूर या ठिकाणी 7,200 रुपये, लातूर असेल, अकोला असेल, जालना असेल, वाशिम असेल, राज्यातील सर्व बाजार समितीतील सोयाबीन बाजाराची सविस्तर अपडेट आपण आजच्या मितीला चॅनलच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. गेल्या काही दिवसापासून बघितलं आपण तर सोयाबीनच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार होत आहे. आता इथून पुढचा बाजारभाव कसा असणार आहे हे बघणं गरजेचं. चला तर पाहूया. पहिली बाजार समिती अकोला, 710 क्विंटल अकोले 6,100 ते 7,000 रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव. अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती सरासरी दर 61 ते 70 रुपयाचा अकोला सोयाबीन बाजारभावाची अपडेट आपल्याला पाहायला मिळते. तसेच राज्यातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी वाशिम 900 क्विंटल अकोले 6,500 रुपये ते 6,920 रुपयाचा बाजारभाव. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती सरासरी दर 62 ते 70 रुपयाची बाजारची अपडेट आहे. हिंगणघाट 320 क्विंटल अकोले 6,200 ते 7,100 रुपयाचा बाजारभाव. हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती सरासरी दर 62 ते 71 रुपयाचा बाजाराची अपडेट आहे. लासलगाव मार्केट 288 क्विंटल अकोले 6,100 ते 7,050 रुपयाचा बाजारभाव. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सरासरी दर 61 ते 70.5. नागपूर 124 क्विंटल अकोले 6,100 ते 7,200 रुपयाचा बाजारभाव. नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती सरासरी दर 61 ते 72 रुपयाचा बाजारभावाची अपडेट आहे. तसेच राज्यातील इतर महत्त्वाच्या ठिकाणांमध्ये मेहकर 410 क्विंटल अकोले 6,200 ते 7,040 रुपयाचा बाजारभाव. मेहकर कृषी उत्पन्न बाजार समिती सरासरी दर 62 ते 70 रुपयाचा बाजाराची अपडेट आहे. राज्यातील महत्त्वाची बाजार समिती मंगळूर पीर 1,390 क्विंटल अकोले 6,700 ते 6,960 रुपयाचा बाजारभाव. मंगळूर पीर या ठिकाणी सरासरी दर 67 ते 70 रुपयाचा बाजाराची अपडेट आहे. तसेच राज्यातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन बाजाराची अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन नवीन अपडेट सर्वात आधी आपल्यापर्यंत पाहायला मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.